चाललं आणि दिल्लीहून गुवाहाटीला जात असताना फ्लाईटमध्ये मी हे पुस्तक वाचलं. अर्ध वाचू शकलो प्रामाणिकपणे सांगायचं तर. पण त्या वाचनामध्ये माझं असं मत झालेलं आहे की भारतातल्या प्रत्येक हिंदूंनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. 140 कोटींमध्ये जर 100-125 कोटी हिंदू असतील तर त्यांच्यापर्यंत हा विचार पोचला पाहिजे. आणि याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुझी जी काही सवलतीची किंमत आहे ती किंमत गृहीत धरून मी 1000 प्रती आज विकत घेतो. टाळ्या वाजवणाऱ्यांनी किमान 5, 10, 15, 20, 100 जास्त महाग नाही आहे. छापील किंमत वेगळी आहे आणि सवलतीची किंमत वेगळी आहे. कारण यांना पैसे कमवायचे नाही, यांना विचार पोचवायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये जो विचार दिला आहे ना तर तो बहुमोल विचार आहे, तो अनमोल विचार आहे. आणि तो असा विचार आहे जो त्रिकाला बाधित सत्य आहे. कुठल्याही काळामध्ये कुठल्याही युगामध्ये जे कुठल्याही देशाला त्यांच्या स्वदेशाच्या स्वधर्माच्या भावनेला जागृत ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे, यासाठी या सगळ्या जगामध्ये जे वादळ चाललेलं आहे त्या वादळामध्ये दीपस्तंभासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र आणि त्या चरित्रामधनं ते खूप मोठं असं प्रचंड काही छापून आजकाल लोकांचा पेशन्स खूप कमी झालेला आहे. म्हणजे मोठी मोठी पुस्तकं लोक नाही वाचत. छापली तर जातात पण प्रामाणिकपणे ती वाचली जात नाही. म्हणजे आजची जी इन्स्टा जनरेशन आहे ती तर 6 सेकंदाच्या रीलपर्यंत येऊन पोचलेली आहे. तर त्याच्यामुळे कोणाला सांगायचे शिवाजी महाराज आपल्याला. ही जी इन्स्टा जनरेशन आहे, आपण जे म्हणतो की भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे आणि तो जर देश सगळ्यात तरुण देश आहे तर त्याच्यामध्ये 80 कोटी युवक आहेत. या भारताला जर अखंड भारत बनवायचा असेल, या भारताला जर विश्वगुरू बनवायचं असेल तर या 80 कोटी लोकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. कारण येणारी 50 वर्ष त्यांचं तारुण्य सळसळणार आहे आणि त्यांच्या तारुण्याच्या आधारावरती भारतमाता विश्वगुरू बनणार आहे. मग त्या 80 कोटी युवकांकडे सगळ्यात पहिल्यांदा जर काही अमृतकण पोचले पाहिजेत तर हे पुस्तक पोचलं पाहिजे. आणि मी हे उगाचच पुस्तकाचं कौतुक आपलं आलय प्रकाशनाच्यासाठी आणि म्हणून बोलते असं नाही आहे. मैं ये दिल से बता रहा हूँ. मी अत्यंत तळमळीने सांगतो आहे, तळमळीने सांगतो. याचं कारण आज या देशामध्ये जी परिस्थिती आहे ही परिस्थिती खूप गंभीर आहे. गंभीर अशासाठी आहे की सगळ्या हिंदू समाजाला एक सवय लागलेली आहे अनेक वर्षांपासून कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकण्याची. पहिल्यांदा देवाला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकायचं, बाबा तूच सगळं कर, आम्ही तुला जे काही नवस करायचं आहे ते करू, जे काही करायचं ते तू करायचं, मी नाही करायचं. मग त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट द्यायला सुरुवात केली. ते देव जे आहेत ते खूप दूर आहेत. तर काही लोकांनी असं सांगायला सांगितलं की देव कशा, मी आहे ना, माझ्यामध्ये त्या देवाचा अंश आहे. म्हणून साधू महाराज, बाबा महाराजांचं, संतांचं, म्हणजे मी त्या संतांबद्दल बोलत नाही आहे, ते खरंच महान होते. त्यांनी कधी स्वतःचे असे संप्रदाय स्वतःचं कौतुक गाण्यासाठी चालू केले नव्हते. त्यांनी प्रॉपर्ट्या बनवल्या नव्हत्या, त्यांनी व्हिडिओ चॅनल्स बनवलेले नव्हते, त्यावेळेला त्या उपलब्ध देखील नव्हते. पण त्यांचं ध्येय वेगळं होतं. आता जे आपल्याला सगळे जे दिसतात ते सगळे तुम्हाला मोक्ष पाहिजे का, तर शॉर्टकट मी आहे आणि म्हणून माझ्याकडे तुम्ही या, मी तुम्हाला तुमची पुढची व्यवस्था मी पाहतो. म्हणून ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम हिंदू समाजाची आता त्यांच्यावर अवलंबून आहे. म्हणून कुठल्या तरी बाबा महाराजाकडे जायचं आणि त्याला सांगायचं बाबा तू आमचा उद्धार कर, आणि तो ठेका घेऊन बसतो मी करीन म्हणून. दुसरा आणखीन एक कॉन्ट्रॅक्ट द्यायला सुरुवात केली राजकारण्यांना की आमदार निवडून दिला, खासदार निवडून दिला, मुख्यमंत्री निवडून दिला आणि पंतप्रधान निवडून दिले म्हणजे सगळं काम त्यांनीच करायचं, आम्ही काय करणार नाही. अशा प्रकारच्या एका विचित्र परिस्थितीमध्ये सगळ्या देशाचे लोक आहेत, हे सत्य आहे. तुम्ही अनुभव करत असाल, मी अनुभव करतो आहे, तुम्ही इकडे करत असाल, मी देशभर फिरतोय, सगळीकडे अनुभव करतोय की दुर्दैवाने मी काय करणार हा प्रश्न लोक फार कमी विचारतात.
असं नाही की सगळं संपलेलं आहे. आपापल्या स्तरावरती चांगलं काम करणारे लोक सगळीकडे आहेत. म्हणूनच तर तुम्ही इतक्या सगळ्या चांगल्या संस्थांचे सत्कार केले. आणि हे त्यांना मोठं करणं म्हणजे काय, त्यांच्यातला अहंकार वाढण्यासाठी नाही. तुम्हाला आज जे सगळे सत्कार या ठिकाणी मिळाले, मेमेंटो मिळाले, मंचावर बोलवलं, फोटो आला तुमचा, हे तुमच्यात अहंकार वाढवण्यासाठी नाही आहे. तुमच्यामधली प्रेरणा दुसऱ्यांना मिळावी, तुम्ही जे काम केलेले आहेत ते लोकांना कळावं, त्याच्यातनं काही लोकांना वाटावं की हे 10 प्रकारच्या लोकांची नावं घेतली, त्यांची कामं सांगितली आणि त्यांचा सत्कार झाला. मग या 10 पैकी एखादं काम आम्ही पण करू शकतो का, असा विचार या ठिकाणी बसलेल्यांनी करावा. आणि या ठिकाणी बसलेलेच आजकाल कार्यक्रम अटेंड करतात असं नाही, तर फेसबुक लाईव्हवरनं हजारो लाखो लोक बघत असतात आणि त्यांना देखील त्याच्यातनं प्रेरणा मिळू शकते. आणि म्हणून दुसऱ्याला प्रेरणा मिळावी, त्यांनी असं काहीतरी चांगलं काम करावं म्हणून हे सत्कार असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य उतरंडीला लागल्यावर, आता लागले नेत्र रे पहिलं तिरीवाल्या परिस्थितीत आल्यानंतर सत्कार करणं वेगळं, आणि ऐन तारुण्यामध्ये ऐन उमेदीच्या काळामध्ये तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक करून तुम्हाला प्रेरणा देणं, एन्करेजमेंट देणं, त्यांना उत्साह देणं, हे वेगळं. आणि हे जास्त महत्त्वाचं, हे जास्त आवश्यक, अत्यंत आवश्यक. कारण झालं ना, ज्यांचं 80 वय झालं त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला तर त्या कार्यक्रमातनं प्रेरणा नक्की मिळेल, पण तो व्यक्ती अजून काही पुढे जाऊन करणार आहे असं नाही आहे ना. हे जितके आले हे सगळे यांना खूप पल्ला गाठायचा आहे. अजून किमान 50 वर्ष ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे अशा सगळ्यांना तुम्ही इथे बोलवलं, म्हणून महाराज तुम्हाला वंदना. तुमचे म्हणजे खरोखर कौतुक करावं एवढं कमी आहे. मी म्हणतो देशाची परिस्थिती तशी खूप वाईट आहे. पंतप्रधान अत्यंत चांगले आहेत, अत्यंत देशभक्त आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले गृहमंत्रीही चांगले आहेत. योगी आदित्यनाथ महाराजांसारखे अनेक मुख्यमंत्री देखील आहेत की ज्यांच्या राज्यामध्ये कोणी हिम्मत करू शकत नाही आणि तरी देखील हिम्मत करतात, तर त्यांच्यासाठी यमसदन हे फायनल आहे. आणि त्याच्यामुळे तिथे जे एक वचक आहे, अशा प्रकारचा वचक खरं सगळ्या देशभरामध्ये असला पाहिजे. होईल, हळूहळू सगळीकडे होईल, पण नुसतं तेवढं पुरेसं नाही. हा देश 140 कोटींचा देश आहे आणि तो देश 2-3 जण मिळून ठीक नाही करू शकणार. म्हणून पंतप्रधानही सांगतात की प्रत्येकाने विकसित भारताचा दूत बना, त्याचा संकल्प घ्या, प्रत्येकाने काम करा, हे ते सांगतात. पण आपण सगळ्यांनी ॲडिशनल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे हिंदुत्व. आणि हिंदुत्व सोडून दुसरं काहीही आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं नसावं, असं माझं मत आहे. आपण सहमत आहात का? मग सहमत असाल तर आपण सगळीजण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मी भाषण नाही संपवलेलं, मी फक्त तुमची संमती घेतली आहे की फक्त हिंदुत्व, ओनली हिंदुत्व कॅन सेव्ह दिस कंट्री, ओनली हिंदुत्व कॅन सेव्ह दिस वर्ल्ड ॲज वेल. या देशाला तारण्याचं, या देशाला विश्वगुरू बनवण्याचं काम हा हिंदुत्वाचा विचार करू शकतो. आणि फक्त भारतालाच नाही तर सगळ्या देशाला सर्व प्रकारच्या संकटांमधनं बाहेर काढायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने आचरण कसं केलं पाहिजे, या आचरणाची मूल्य सांगणारा विचार हिंदुत्वाचा विचार आहे. म्हणून हिंदुत्व सगळ्या जगाला तारू शकतं. आणि असं हे हिंदुत्व ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला जगले आणि ते प्रत्यक्षात उतरवून दाखवलं, म्हणजे जर चालतं बोलतं हिंदुत्व या भारतामध्ये कोणाचं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि ते कसं हे एस्टॅब्लिश करायचे, तुम्हाला डिबेट करायचे, तुम्हाला चर्चा करायचे. कोणी तुम्हाला विचारलं की हे काय म्हणतोस, याला काय आधार आहे, माझा तुम्हाला मनापासून एक माझी विनंती आहे, हे पुस्तक वाचा, म्हणजे तुम्ही मी जे बोलतोय ते एस्टॅब्लिश करू शकाल की छत्रपती शिवाजी महाराजांचं महात्म्य काय आहे. आणि ते महात्म्य त्यांनी हे कसं आहे सांगू का, की बगळा पण पांढरा आणि राजहंस पण पांढरा आहे.
त्या दोघांमध्ये फरक काय आहे तर ते संस्कृत सुभाषित आहे. हंसः श्वेतः बकः श्वेतो को भेदो हंस बकयोः निरक्षिर विवेके तू हंसो हंसो बको बकाः. याचा अर्थ दोन्ही जरी पक्षी पांढरे असले तरी दोघांसमोर जर दूध आणि पाणी एकत्र करून मिसळून ठेवलं तर बगळा ते दुधा पाण्यासकट ते सगळं पिऊन जातो. राजहंस जो असतो तो त्याच्यामध्ये चोच बुडवतो आणि त्याच्या चोचीतनं ज्यावेळेला तो शोषतो त्यावेळेला त्याच्यातलं फक्त दूध काढून घेतो, पाणी सोडून देतो. आणि याच्यामध्ये अतिशयोक्ती नाही, सायंटिफिक आहे. देर आर सेमी परमिएबल मेम्ब्रेन्स, असे पडदे त्याच्या चोचीच्या आतमध्ये आहेत जे सिलेक्टिव्ह असतात, जे दुधाला वेगळं करतात, स्वीकारतात, पाणी सोडून देतात. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने शिवरायांचं चरित्र खूप मोठं आहे, शिकण्यासारखं खूप काही आहे. पण तुम्हाला त्याचं जर जिस्ट पाहिजे असेल, सारांश पाहिजे असेल, कमी वेळामध्ये शिवाजीवरती तुम्हाला जर 2 तास अप्रतिम प्रभावी भाषण करायचं असेल तर तुम्हाला आणखी कुठेही जायची गरज नाही. फक्त हे पुस्तक वाचा, फक्त हे पुस्तक वाचा. यू विल बी एबल टू स्पीक फॉर 2 hours ऑन छत्रपती शिवाजी महाराज. लॉजिकली, अत्यंत लॉजिकली तुम्ही सांगू शकता आणि समोरच्या देशद्रोह्याला चारी मुंड्या चित करू शकता. अशा प्रकारचे हे पुस्तक आहे. म्हणजे ज्या वेळेला डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यावेळेला त्यांनी संघाचा गुरु कोण असणार तर त्यांनी सांगितलं संघाचा गुरु कुठलाही व्यक्ती नसावा. आणि म्हणून प्रतिकात्मक गुरु हा भगवा झेंडा हा संघाचा गुरु त्यांनी सांगितला. आणि म्हणून भगवा ध्वज लावून संघाच्या शाखा चालतात. भगवा ध्वजाच्या समोर सगळे प्रतिज्ञा घेतात, भगव्या ध्वजाच्या समोर सगळे प्रार्थना करतात. आणि ही हिंदू भूमी आहे हे म्हणतात. आणि या हिंदू भूमीसाठी मी प्राण द्यायला तयार आहे असं देखील म्हणतात. प्रार्थनेतही म्हणतात, प्रतिज्ञेतही म्हणतात. तो भगवा झेंडा, भगवा ध्वज हा संघाने गुरुस्थानी ठेवलेला आहे. पण पूजनीय डॉक्टर हेडगेवारांना विचारलं गेलं की समजा अशी वेळ आली असती की तुम्हाला कंपल्शन असतं, अनिवार्यता असती की संघाचा गुरु प्रतीक न ठेवता एखाद्या व्यक्तीला ठेवायचं, असा जर एक व्यक्ती गुरुस्थानी ठेवायचा असता तर तुम्ही कुठला व्यक्ती ठेवला असतात? एका क्षणामध्ये, फ्रॅक्शन ऑफ सेकंड, डॉक्टर हेडगेवारांनी उत्तर दिलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज. वि. स. खांडेकरांनी एक अप्रतिम कविता लिहिलेली आहे भगव्या झेंड्यावर. रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा, विजयश्रीला श्री विष्णू परी, भगवा झेंडा एकची हा. आणि ही जी अप्रतिम कविता आहे ती आपल्या प्रत्येकाला मुखस्थ असली पाहिजे, कंठस्थ असली पाहिजे, सगळीकडे ती वाजवली पाहिजे. ती मी सहज गुगलमध्ये त्याचं लिरिक्स मिळतात का काल पाहत होतो तर मला कुठल्या तरी एका चित्रपटामध्ये त्याचं वापरल्याचं दिसलं. आणि तुम्ही म्हणालात ना महाराज, तसं ते सेक्युलर करून टाकलंय ते रणी फडकती लाखो झेंडेला. त्याच्यातला हिंदू शब्द काढून टाकला आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा त्याच्यातल्या काढून टाकल्या आहेत की नको कशासाठी. या न्यूनगंडामधनं हिंदूंनी बाहेर पडलं पाहिजे. जे तुम्ही म्हणालात ते एकदम बरोबर बोललेला आहात. आणि आपल्या सगळ्यांनी खूणगाठ बांधली पाहिजे की कुठेही बॅकफूटवर जायची गरज नाही, कुठेही माघार घेण्याची गरज नाही, कुठेही मनामध्ये यत्किंचित देखील आपल्या मनात हीनतेचा भाव असू नये. हिंदुत्व परखडपणे मांडताना कुठेही कन्फ्युजन नसावं, कुठल्याही प्रकारचा संभ्रम नसावा, कुठलाही संशय नसावा. इतकं कठोर आणि त्याला कट्टर म्हटल्यावर बऱ्याच लोकांना वाटतं हे नको, कट्टरता नको, कट्टरता नको. पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, हिंदू कधी कट्टर होऊच शकत नाही. कारण हिंदुत्वामध्ये ती कट्टरता नाहीच आहे आणि ती आमची स्ट्रेंथ आहे. म्हणून आम्हाला कोणी गृहीत धरायचं नाही. म्हणून जर तुम्ही असं समजलात की नाही ठीक आहे हिंदुत्वच सेक्युलर आहे जे तुम्ही म्हणालात, म्हणून जर तुम्ही आमच्या डोक्यावर औरंगजेब जर थोपणार असाल तर मग छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या समोर उभे राहतील. जेव्हा जेव्हा या देशामध्ये 5 जुलमी शाया निर्माण होतील तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा अवॉइड करू शकणार नाही. ती नियती आहे
आणि त्या नियतीचा सगळ्यात सुंदर निर्णय छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून त्यासाठी हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. पुस्तकावर मी बोलू शकलो असतो, पण आधीच उशिरा आला आणि आता खूप लांब भाषण करतोय असं होऊ नये म्हणून मी एक गोष्ट आणखीन ऑफर देतो. माझं असं मत आहे की हे पुस्तक हिंदी आणि इंग्लिश झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिशमध्ये झालं पाहिजे. बघा, इंग्लिश ही भाषा आहे आणि माझं नेहमीच म्हणणं असतं की सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा मातृभाषा आली पाहिजे. शिक्षणही मातृभाषेतच झालं पाहिजे. कारण मातृभाषेमध्ये जे संस्कार होतात ना, ते दुसऱ्या भाषेतनं संस्कार होत नाहीत आपल्यावरती. अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर मी तुम्हाला काही मराठी शब्द सांगतो, त्याचे तुम्हाला इंग्रजी शब्द सापडणार नाही. जसं मराठी शब्द आहे खरकट. इंग्लिश, मला इंग्लिश शब्द सांगा, 100 रुपये घेऊन जा. सगळीकडे फिरलो. अच्छा, खरकट ही मराठी माणसाची संकल्पना आहे. त्याच्यामुळे खरकटला गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी कुठल्याही भाषेत शब्द नाही. खरकट मतलब जूठन नाही. खरकट म्हणजे जूठा नाही. कारण उपासाचं अन्न, साबुदाण्याची खिचडी खात बसलेल्याच्या बाजूला जर पोळी भाजी कोणी खात बसला असेल आणि पोळी भाजी खाणारा जर त्याला हात लावायला लागला, हाही जेवतोय तोही जेवतोय, तर उपास करणारा म्हणेल मला खरकटा हात लावू नकोस. आता अनेक लोकांना हे माहितीच नाही, ती गोष्ट वेगळी, पण ही प्युअर मराठी संकल्पना आहे ना. मराठी भाषेत ज्याला ज्याला मराठी माहिती आहे त्याला खरकट माहिती आहे, पण मग बाकी भाषांमध्ये नाही. कारण संकल्पना असली की शब्द असतो आणि जर संकल्पनाच नाहीये तर शब्द येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी उलटं उदाहरण देतो. जसं इंग्रजी शब्द आहे ब्लॅकमेल. ब्लॅकमेलला मराठीमध्ये शब्द नाही, हिंदीमध्ये शब्द नाही, कुठल्याही भारतीय भाषेमध्ये ब्लॅकमेलला शब्द नाही. तुम्ही नुसतं जर सांगितलं काळं टपाल, काय अर्थ आहे त्याला? हिंदी में आपने बताया काली डाक, क्या मतलब है उसको? आपको प्रोसेस समझानी पड़ेगी, आपको प्रक्रिया समझानी पड़ेगी कि आपका एक राज मुझे समझ में आ गया और वो राज मैं अगर दुनिया के सामने अगर ना खोलूं, ऐसा आपको लगता है, तो आपने मेरे ये 4 काम करने चाहिए और अगर मेरे ये 4 काम आप नहीं करेंगे तो फिर मैं आपका राज दुनिया के सामने लाऊंगा. इस प्रक्रिया को ब्लॅकमेल करना कहते हैं. बरोबर आहे ना? हे सगळं सांगावं लागेल. कारण हा शब्द इंग्रजी भाषेतनं आलेला आहे, ती संकल्पना त्यांची आहे आणि आमच्याकडे या भाषेमध्ये, आमच्या भाषांमध्ये याला शब्द का नाहीये? कारण आमच्या पूर्वजांनी असं आम्हाला करायला कधी सांगितलंच नाही. मग जर सांगितलंच नाही तर त्याचा अनुवाद कसा होईल? आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे ब्लॅकमेलला मराठी शब्द नाही, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी, पंजाबी, असमिया, खासी, जयंतिया, नागा भाषेमध्ये देखील शब्द नाही, त्याप्रमाणे खरकटाला इंग्रजीमध्ये शब्द नाही, पतिव्रतेला सुद्धा इंग्रजीमध्ये शब्द नाही. पतिव्रतेची संकल्पनाच नाही तर शब्द कुठनं येणार? आणि मग एक गमतीदार किस्साही सांगितला जातो. अमेरिकेमध्ये एक अमेरिकन कुटुंब, त्यांच्या शेजारी एक हिंदू कुटुंब राहत होतं. त्यांनी आपल्याला लग्नाला 25 वर्ष झाली म्हणून एक कार्यक्रम ठेवला, सिल्वर जुबली ऑफ वेडिंग ॲनिव्हर्सरी, आणि म्हणून निमंत्रण देत होते. त्या अमेरिकन शेजारणीलाही दिलं की लग्नाला 25 वर्ष झाली, कार्यक्रम आहे, ये तू. ती अमेरिकन बाई म्हणते, 25 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, अजून तुझा डायव्होर्स नाही झाला? ती म्हणाली नाही झाला. का ग, तुझा झाला का? ती म्हणाले हो, माझी 25 वर्ष पहिल्या लग्नाला झाली, पण या 25 वर्षात मी 3 वेळा डायव्होर्स झाले. म्हटलं का झाले? तर पहिला जो होता ना, तो रात्री झोपताना खूप घोरायचा. त्याला मी खूप प्रयत्न करून बघितलं पण त्याचं घोरणं थांबलं नाही, तर मी त्याला सोडून दिलं. मग ही म्हणाली दुसऱ्याला, म्हणजे तो रात्री दिवे चालू ठेवून झोपायचा आणि मला दिवे असल्याची झोप लागायची नाही, म्हणून मी उठायचे, दिवे बंद करायचे, तो उठायचा, दिवे चालू करायचा, रात्रभर हेच चालायचं, आणि म्हणून त्यालाही सोडून दिलं. मग तिसऱ्याला का सोडलंस? रात्री तो पंखा लावून झोपायचा आणि मला पंखा चालायचा नाही.
म्हणजे अशा क्षुल्लक कारणांनी 3 वेळा डायव्होर्स झालेली महिला आणि त्याच्या बाजूला ही हिंदू महिला 25 वर्ष, भांडणं त्यांच्यातही असतील, एकमेकांशी जमत नसेल, पण एकत्र राहायचंय. हे शपथ घेतलेली आहे, अग्नीसमोर साक्ष ठेवून ठरवलेलं आहे, एकमेकांना सहन करायचंय आणि संसाराला बांधून ठेवायचंय, मुलांना बांधून ठेवायचंय. ज्या वेळेला एक कुटुंब बांधून ठेवतं त्यावेळेला सगळेजण एकमेकांच्या अधिकारांची रक्षा करतात. आई आपलं कर्तव्य पार पाडते, वडील आपलं कर्तव्य पार पाडतात, मुलं आपलं आई वडिलांप्रती कर्तव्य, वडील आपल्या मुलांप्रती कर्तव्य पार पाडतात. त्यावेळेला ते कुटुंब अवधारणा करतं, धारणा करतं, कुटुंब पक्क राहतं. अशी सगळी कुटुंब ज्या वेळेला एखाद्या गावामध्ये सगळ्या एकमेकांना धरून राहतात, म्हणजे शेजारी हार्ट पेशंट आहे आणि हा एकदम मोठा डीजे लावून त्याचा ताबडतोब कसा त्याचा खेळ संपेल अशाच पद्धतीने वाजवतोय, तर ते गाव एकत्र राहू शकत नाही. शेजारी आजारी आहे तर आवाज कमी करणं म्हणजे शेजार धर्माचं पालन करणं. रात्री 12 वाजता झोपेतनं उठून आजारी पडलेल्याला घेऊन जाण्यासाठी गावातले लोक धावून येतात, ते गावाचा धर्म पालन करतात. गावाची नदी स्वच्छ ठेवण्याचं काम, मंदिर स्वच्छ ठेवण्याचं काम सगळा गाव ज्या वेळेला एकत्र करतो त्यावेळेला तो ग्रामधर्माचं पालन करत असतो. अशी सगळी गावं मिळून राज्याच्या धर्माचं पालन करतात, त्यावेळेला ते राज्य अवधारणा करतं, टिकून राहतं. आणि सगळी राज्य मिळून देशाचा विचार करतात आणि देश म्हणून ज्या वेळेला एकत्र येतात, नद्याच्या पाण्यांवरनं भांडणार नाहीत, भाषांवरनं भांडणार नाहीत, अन्य कुठल्याही गोष्टींवरनं भांडणार नाहीत, देश म्हणून एकत्र राहतील, त्याला ते देश जो आहे तो अवधारणा करतो, देश म्हणून उभा राहतो. आणि म्हणून धर्म म्हणजे काय तर कर्तव्याचं पालन करणं म्हणजे धर्म आहे. आणि म्हणून धर्माचं पालन करणं कर्तव्य आहे. तर धर्माचं पालन केल्यावरती कुटुंब राहतं. पतिव्रता असली की असं घडतं आणि त्याच्यामुळे हे अमेरिकन कुटुंब जे आहे यांच्यामध्ये ते नाही. आता मग त्या घरी आल्यावरती पत्नी आपल्या पतीला सांगते, भया 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 ती काय तिचे 3 वेळा डायव्होर्स झाले. तर पती हिंदू होता ना, नाही नाही त्यांच्यात असं सगळ्या नसतील, एखादी असेल तिथेही चांगलं, आपण चांगलं म्हणजे सगळं जग चांगलं असं हिंदू मानतो ना, त्याच्यामुळे त्यानुसार हा पती म्हणाला की नाही असं काही खरं नाही, ते एकच एखादं एक सेक्लुडेड एखादं उदाहरण आहे. पण या पत्नीला मात्र खात्री झालेली होती. मग हे चालले होते एका गाडीनी आणि मग त्यांना एका कबर दिसली आणि त्या कबरीच्या बाजूला ती महिला, एक परिचित महिला त्या कबरीला अशी वारा घालत होती. तर त्या बाईला माहिती होतं, हिंदू बाईला, की हिचा नवरा नुकताच गेलेला आहे, ती तिच्या नवऱ्याच्या कबरीला हवा घालत बसलेली आहे. तर तिने गाडी थांबवली आणि नवऱ्याला सांगितलं, आपल्या हिंदू नवऱ्याला, बघ किती प्रेम होतं त्या बाईचं आपल्या नवऱ्यावर, गेला तरीही त्याच्या कबरीला हवा घालत बसलेली आहे, वारा देते, एवढं प्रेम होतं. हा जो हिंदू नवरा होता तो म्हणाला, तर बायको म्हणाली, नाही काहीतरी काळं बेरं दिसतं, मी जाऊन चौकशी करून येते. म्हणून ती बाई गेली आणि त्या ख्रिश्चन बाईला विचारायला लागली, काय ग एवढं प्रेम होतं का तुझ्या नवऱ्यावर, तो गेला तर त्याला कबरीमध्ये देखील तू हवा घालतेस. तर ती म्हणाली, कसलं आलंय प्रेम, आमच्याकडे नियम आहे, नवरा गेल्यानंतर त्याची कबर जोपर्यंत ओली असते तोपर्यंत दुसरं लग्न करता येत नाही, ती कबर लवकर लवकर वाळावी म्हणून मी हवा घालते. आता तिथे तुम्हाला पतिव्रता मिळतील का? नाही. पण त्यांच्या विचाराच्या पाठीमागे जर आपण लागलो, त्यांच्या संस्कारांच्या कुसंस्कारांना जर आपण आपल्या जीवनात आणलं, त्यांचं अन्न आपण आणलं, त्यांची गीतं आपण आणली, त्यांचं संगीत आपण आणलं, तर आपण नक्की त्यांच्यासारखे बनत जाऊ. कारण ते जे बनलेले आहे ते त्यांच्या संस्कार जे मिळालेले त्या गीतांमधनं मिळालेत, संगीतांमधनं मिळालेले आहेत. आणि इकडची गीतं आणि इकडचे संस्कार त्यांच्याशी आपण तुलना नाही करू शकत, आपले आपले आहेत. आणि म्हणून जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा शिकणारा पंडित नेहरू ज्यावेळेला पंतप्रधान बनतो, देशाची वाट लावतो, देशाची वाट लावतो. जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल टू फेच ए पेल ऑफ वॉटर. कसला जॅक, कसली जिल, कसली हिल, हिल पोरी हिला. आणि लंडन ब्रिज फॉल डाऊन, अरे पडला लंडनचा ब्रिज, तुझं कोणी मेलं का त्याच्या खाली,
पण आमची सगळी पोरं शाळेत नाही येतात. लंडन ब्रिज फॉल डाऊन. पिंकी आणखी तुला काय शिकवलं शाळेमध्ये? आम्हाला ना सेंट तुकाराम अनब्रेकेबल्स शिकवले. अरे बापरे, म्हणजे काय? एकतर सेंट म्हणजे संत नाही आणि अनब्रेकेबल्स म्हणजे अभंग नाही. अभंगाचा अनुवाद अनब्रेकेबल होऊ शकत नाही. पण आपण मूर्खासारखे अनुवाद करण्याच्या आणि त्या संस्कृती, त्या शिक्षणाच्या, त्या भाषेच्या अंधानुकरण करतो आहे. त्याच्यामुळे आपला खूप मोठा विनाश होतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तो बिल क्लिंटन आला तर त्याला एक सुंदर गाणं म्हणून दाखवायला सांगितलं, तर मोहम्मद रफीचं राधिके तूने बंसरी चुराई गाणं म्हटलं. आणि तो जो सांगणारा इंग्लिशचा प्राध्यापक होता, म्हणाला बहुत बढ़िया गाना है. तर बिल क्लिंटन मला ट्रान्सलेट इन टू इंग्लिश. आय डोंट अंडरस्टँड. ओके, आय विल एक्सप्लेन. सो राधा has stolen flute of Krishna and that is why Krishna is singing song Radha you have stolen my flute. तर तो बिल क्लिंटन विचारतो, इफ एट ऑल राधा has stolen flute of Krishna then why he is singing song? At least he should go to police station and report that my flute is missing. आता राधिके तूने बंसरी चुराईचा भाव जो आहे तो राधा यू हॅव स्टोलन माय फ्लूट मध्ये नाही येऊ शकत. बरोबर आहे ना? आणि त्याच्यामुळे बघा, आता इंग्लिश भाषेमध्ये बोलतोय. ही आमचे शिरीषराव मोरेजी आहेत आणि आम्ही दोघं भेटलो आणि आम्हाला एकदम राहुल बनगोंडे आज नाही आहे म्हणून त्याच्याबद्दल आम्ही बोलायला सुरुवात केली. राहुल बनगोंडे इज नॉट हिअर. आम्ही इंग्लिशमध्ये बोलतोय अबाउट राहुल बनगोंडे अँड सडनली राहुल बनगोंडे कम्स. So in English what we will say? Hey, think of the devil and devil is here. राक्षसाचा विचार केला आणि येऊन पोचला. म्हणून की नाही इंग्लिशमध्ये if we talk in English, if we converse in English about a third person who is absent and suddenly that person comes, then in English language you will say think of the devil and devil is here. आता आम्ही दोघं जण मराठीत बोलत आहोत, राहुल बद्दल बोलत आहोत. राहुल इथे नाहीये पण अचानक राहुल इथे येऊन पोचला. तर मराठी भाषेत आम्ही काय म्हणू? 100 वर्ष आयुष्य आहे तुझं, तुझ्याबद्दल विचार करायचा. अहो टाळ्या नाही, हा फरक आहे भाषेमधला. भाषा कशी संस्कार देते त्याचा अनुभव, त्याचा अर्थ तुम्हाला मी सांगतोय. आणि म्हणून अंधानुकरण करू नका. जे मराठी आहे ते मराठी आहे, ते मराठीतच बोललं पाहिजे. आणि इंग्लिश आलं पाहिजे, उत्तम इंग्लिश आलं पाहिजे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये चारी मुंड्या चित करणारं इंग्लिश आपल्याला आलं पाहिजे. आणि ज्याचं शिक्षण मातृभाषेमध्ये होतं, ज्याचं शिक्षण मातृभाषेमध्ये होतं तो भविष्यामध्ये उत्कृष्ट इंग्रजी बोलतो. मी दाव्याने तुम्हाला सांगतो, जितके मोठे लोक होऊन गेलेले आहेत, जितके मोठे संस्कृत इंग्लिश पंडित होऊन गेलेले आहेत, अशा सगळ्यांची शिक्षण लहानपणी मातृभाषेमध्ये झालेली आहे. लहानपणापासून इंग्रजी भाषेमध्ये शिक्षण घेणारा एकच गोष्ट नक्की करतो, कॉन्फिडेंटली चुकीचं इंग्लिश बोलू शकतो. एखादा चांगलंही बोलतो, नाही असं नाही, पण उत्तम इंग्लिश येण्यासाठी मातृभाषेत शिक्षण नसलं पाहिजे. हा गैरसमज आहे तो दूर करा. जो मातृभाषेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतो तो तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं व्याकरणासाठी सजग असलेला इंग्लिश बोलणारा मिळतो. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला मराठी मरणप्राय झाली. सगळे फारसी, अरबी, उर्दू वगैरे सगळे शब्द संपूर्ण त्यांच्याच भाषेमध्ये सगळं चाललेलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी अनेक कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी राजभाषा कोश निर्माण केला. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना मराठी शब्द दिले, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळे मराठी शब्द राज्य व्यवहार कोशामध्ये वापरले. नुसतं तेवढंच नाही तर त्यांनी ग्रंथांची निर्मिती केली. अनेक ग्रंथ लिहिणाऱ्यांना त्यांनी मदत केलेली आहे. हे तुम्हाला याच्यामध्ये मी याच्यातल्या 100 पैकी एक गोष्ट तुम्हाला सांगितली, त्याची आवश्यकता काय. आणि याचे अंधानुकरण चाललेलं आहे ना. म्हणजे आपल्या सगळ्या या ज्या सिरियल्स आपण पाहतो, सास भी कभी बहू थी म्हणजे ती खूप जुनी झाली.
पण अशा प्रकारच्या आता सगळ्या सिरियल्स असाच असतात ना, आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या अशा त्या विलन असलेल्या महिला असतात, सून म्हणून घरात येतात आणि असे नागासारखे कुंकू वगैरे लावतात आणि मग अशा इस घर की बर्बादी मेरे जिंदगी का अंतिम लक्ष्य, म्हणजे सून येते ती घर तोडण्यासाठी म्हणूनच येते. आणि अशाच प्रकारचा सगळा काही त्या हिंदी सिरियल आणि मराठी सिरियलमध्ये बघायला मिळत असताना मग आपल्याला आठवलं पाहिजे, एकता कपूरला कळलं पाहिजे की अशा प्रकारच्या महिलांना हिंदू समाजाच्या भावविश्वामध्ये थारा नाहीये, जागा नाहीये. 10,000 वर्ष होऊन गेली कैकेयीला, 10,000 वर्ष होऊन गेली मंथरेला, 10,000 वर्ष होऊन गेली सीतेला, 10,000 वर्ष होऊन गेली शबरीला. 10,000 वर्षांमध्ये कुठल्याही हिंदू माय बापांनी आपल्या मुलीचं नाव कैकेयी ठेवलेलं नाहीये, मंथरा ठेवलेलं नाही. तुम्ही ठेवायला तयार आहात? कोणी ठेवेल? मुलीचं नाव कैकेयी ठेवेल? नाही. कल्पनाच नाही करू, इतका राग आहे त्या कैकेयी नावावर, इतका राग आहे की कोणीही आपल्या मुलीचं नाव, आपल्या पत्नीचं नाव कैकेयी ठेवत नाही. हा हिंदुस्थान आहे, हा भारत आहे. आणि त्याच ठिकाणी एक आदिवासी, एक भिल्लीण, जिचा कॉन्फिडन्स होता, जिचा आत्मविश्वास होता की प्रभू रामचंद्र माझ्या मनातनं जी आर्त पुकार निघते आहे ते येणार माझ्याकडे, ते कुठे आहेत माहिती नाही, त्यांचं लोकेशन माहिती नाही, गुगल लोकेशनची व्यवस्था नाही, पण तिचा विश्वास आहे शबरीचा की प्रभु रामचंद्र येणार. न चिट्ठी आई है, न कोई संदेश आया है, सिर्फ भक्ति है. और शबरी कहती है कि प्रभु राम आएंगे, उनको क्या खिलाऊं, और उनको मैं खट्टा बेर नहीं दे सकती, और चख चख के खट्टे बेर अलग निकालती है, मीठे बेर अपने राम के लिए रखती है, और राम आ जाते हैं. अंतरात्मा की पुकार से जब आप ईश्वर को पुकारते हो तब ईश्वर आ जाते हैं. और जिसको भी आप प्यार से पुकारो, सच्चे दिल से पुकारो, आपके सामने आ जाता है. आप प्रयोग करके देखिए, अपने जीवन में प्रयोग करके देखिए. वो पुकार ईमानदारी की हो, प्रामाणिकता की हो, भक्ति भाव की हो. और वो जब पुकार आपकी सच्ची है, सामने वो व्यक्ति आता है, वो शबरी के जूठे भेर खाता है, समरसता का संदेश देता है, इसलिए वो राम राम है. और ऐसे हमारे भारत में हजारों माँ बाप ने अपने बेटी का नाम शबरी रखा है. कैकेयी नहीं रखा कभी, शबरी रखा है, सीता रखा है. आपल्या देशामध्ये आपली संस्कृती, आपली परंपरा हिचं महत्त्व समजून घेऊन त्याच्याबद्दल कणखर आणि कठोर राहून, नुसतं कणखर आणि कठोर राहून नाही तर त्याचा प्रचार करून दिवसातले 3-4 तास ठरवून ब्लॉक करून हिंदुत्वासाठी दिलेच पाहिजे. हिंदू समाज संकटात आहे, आमच्या मुली संकटात आहेत, आया बहिणी संकटात आहेत. कोण मैत्री करतोय, कोणाशी चर्चा चालली आपल्या बहिणीची, आपल्या मुलीची. आपण प्रत्येक वेळेला मुलीला विचारतो, मुलांना विचारत नाही. कुठे गेला होता असं रात्री उशिरापर्यंत? जोपर्यंत ते नाबालिक आहेत, जोपर्यंत ते इमॅच्युअर्ड आहेत, तोपर्यंत अनावश्यक कौतुक करण्याचं काही कारण नाहीये. नाही का दाखवायचा मोबाईल? नको ग बाई दाखवस, ठीक आहे, तुझं तू बघ. आणि मग ती सांगते माझा अब्दुल तसा नाही हा. आणि मग 50 का 60 तुकड्यांमध्ये मिळतात वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या हिंदू मुली. हिंदू मुलींना वाचवायचं असेल, हिंदू समाजाला वाचवायचं असेल तर ह्या पुस्तकासारखं अप्रतिम पुस्तक नाहीये. याच्यामध्ये तुम्ही वाचा ना, रात्री झोप नाही लागणार. माझं जर डोकं फिरलं होतं, म्हणजे मला हे सगळं माहिती होतं, पण वाचल्यानंतर परकीय सत्तांचे अत्याचार, पेज नंबर 20, 15 पानं आहेत. तळ पायाची आग मस्तकाला भिडेल तुमची. कशा पद्धतीने हिंदूंचे शिरकाणं केलेत, हत्याकांड केलेत. ते कुठलं पटण्यापासून दिल्लीपर्यंत येण्याच्या रस्त्यावरती हिंदूंची मुंडकी कापायची आणि त्या मुंडक्यांना चुन्यामध्ये बुडवायचं आणि त्या हिंदूंच्या मुंडक्यांपासून मिनार उभे करायचे. आणि असे हजारो मिनार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिंदूंची मुंडकी कापून त्याला चुन्यामध्ये बुडवून त्याचे मिनार असे उभे करणारे लोक येऊन गेलेत आमच्याकडे. आणि याही पेक्षा भयंकर सत्य या पुस्तकात आहे.
आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हे झालं आता 400 वर्षांपूर्वी होऊन गेलं, चूक आहे. हे आजही घडतंय. जे अत्याचार काश्मीरमध्ये झालेले, त्या काश्मीर फाईल्समध्ये दाखवले, नवीन नवीन असे तरीके शोधून काढतात की पीडा कशी देता येईल, तडफड कशी होईल, कसं छत्रपती संभाजी महाराजांना मारलेलं आहे. हे काही 400 वर्षांपूर्वीचं नाही. इस्लाम तसा होता, इस्लाम तसा आहे, इस्लाम तसाच राहणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हा उपाय आहे. आणि जर उपाय माहिती नसेल तर रोग जो आहे तो तुम्हाला खाऊन टाकेल. आणि त्याच्यामुळे याची आवश्यकता आहे. पश्चिमेचं अंधानुकरण करू नका. हे पुस्तक वाचा. 4 तास हिंदुत्वासाठी कमिटेड द्या. कमिटेड, नॉन कॉम्प्रोमाइजिंग. मी घरातनं बाहेर पडीन आणि 10-12 नवीन लोकांना भेटीन, हिंदुत्व सांगीन, हिंदू समाजावरच्या संकटांबद्दल बोलीन आणि या पुस्तकाचा प्रचार करीन. हे पुस्तक नाही तर दुसरं घ्या, दुसरं नाही तर तिसरं घ्या. कितीतरी साहित्य लोकांनी निर्माण करून ठेवलेलं आहे. संघ कार्यालयाची भारतीय विचार साधना भरून पडलेली आहेत पुस्तकं सगळ्यांकडे आहेत. सावरकर अध्यसनमध्ये पुस्तकं मिळतील. पुस्तकं वाचा. जलात रक्षेत तैलात रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्तेन दांतव्यम देवम वदती पुस्तक. हा पाण्यापासनं याला वाचवा, तेलापासनं पोहे खाता खाता वाचू नका आणि लूज बँडिंग पासनं वाचवा. हे तर खरं आहे, पण मूर्खाच्या हाती पडू देऊ नका. म्हणजे राहुल गांधीच्या हाती पडू देऊ नका. काही फायदा नाही आहे, काही फायदा नाही. त्याच्यामुळे काही ठिकाणी ठरवलं पाहिजे, नाही जाऊन कशाला वेळ वाया घालायचा. त्याला 5 तास सांगत बसायच्या ऐवजी ते 5 तास दुसरीकडे वापरले तर आपण कितीतरी मोठं हिंदुत्वासाठी काम करू. कुछ लोग सुधरने वाले नहीं है, उनके पीछे मत पड़ो. जो अनजान है, देखिए झोपण्याचं सोंग केलेल्या माणसाकडे जाऊन 4 तास बसण्यापेक्षा खरोखर जो झोपलेला आहे त्याला उठवण्यासाठी 4 तास लागले तर अनेक लोकांना तुम्ही जागृत कराल. आणि म्हणून मित्रा, महाराज हे हिंदीत करा, इंग्लिशमध्ये करा. हिंदी आणि इंग्लिश करण्यासाठी देखील मी याच्यामध्ये सहयोग करीन. आणि हे इंग्लिश झाल्यावरती दिल्लीमध्ये या पुस्तकाचं भव्य प्रकाशनाचा कार्यक्रम करण्याची मी जबाबदारी घेतो. आणि इथे तुमची जी संख्या आहे ना, इथे जी संख्या आहे याच्या 4 पट संख्येच्या कार्यक्रमामध्ये दिल्लीमध्ये देशभराच्या सगळ्या राज्यातनं आलेले युवक समोर ठेवून त्यांच्यासमोर इंग्रजी आणि हिंदी पुस्तक आपण हे ठेवू. कारण ही काळाची गरज आहे. उद्या जर भारत आपल्याला विश्वगुरू करायचा असेल तर शिवाजी महाराजांना वळून पाहिलं पाहिजे आणि त्यांना समजून घेतलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद.